पावसाने दडी मारली, पाऊस गायब झाला आणि शेतकरी संकटात आला। हीच परिस्थिती याही वर्षी 2025 मध्ये निर्माण झाली। या ठिकाणी कपाशी या अशा पद्धतीने सुकायला लागली, म्हणून शेतकऱ्यांनी नाविलाजाने कृत्रिम पावसाची या ठिकाणी सुरुवात केली। पळसखेचक्का तालुका सिंदखेडराजा या परिसरामध्ये पाऊस कमी पडल्यामुळे या ठिकाणी तुषारच्या सहाय्याने या ठिकाणी कपाशीला या ठिकाणी पाणी देण्याचं काम या ठिकाणी शेतकऱ्यांनी सुरू केलं आहे। यावर्षी पहिल्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस झाला, पण नंतर लागवड झाल्यानंतर या ठिकाणी पावसाची कमतरता पडली, म्हणून या ठिकाणी शेतकरी संकटात आला। म्हणून शेतकऱ्यांनी नाविलाजाने या ठिकाणी स्प्रिंकलरच्या सहाय्याने कपाशीला पाणी देण्याचं या ठिकाणी काम सुरू केलं। या परिसरातील शेतकऱ्यांची आता सध्या विठ्ठलाकडे मागणी एवढीच आहे की शेतकरी राजा सुखी ठेव, शेतकरी राजाला सुखी ठेव, भगवंता शेतकरी राजाला सुखी ठेव। आणि या शेतकरी राजाला फक्त शेतीला निसर्गाचा आणि निसर्गाचं फक्त साथ असू द्या, निसर्गाची साथ असू द्या आणि या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने पाऊस पडू द्या, हीच मागणी या ठिकाणी विठ्ठलाकडे करत आहे। आणि सरकारला सुद्धा विठ्ठलाकडे साकडं घालण्यात येत आहे। सरकारने या शेतकरी राजाला चांगल्या पद्धतीने यावर्षी शेतीमालाला भाव मिळवू द्या आणि शेतीला लागणाऱ्या योजना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रात राबवू द्या, हीच फक्त विठ्ठलाकडे साकडं या ठिकाणी शेतकरी करत आहे। म्हणून या सिंदखेडराजा तालुक्यातील या ठिकाणी पावसाने दडी मारल्यामुळे या अशा पद्धतीने या ठिकाणी या कृत्रिम पावसाची या ठिकाणी सुरुवात केली आहे। जय जवान जय किसान।